नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता आता तिच्या रूममध्ये विचार करत बसलेली असते. तेवढ्यातच सागर येतो आणि सागर म्हणतो की मुक्ता. तेव्हा ती म्हणते की सागर 1 मिनिट जरा थांबा. तेव्हा सागर विचारतो की मुक्ता, काय झालं आहे, तुम्ही अशा इथे का थांबल्यात एकटा? चला ना बाहेर, सगळेजण वाट बघतायत. तेव्हा सागरला ती म्हणते की सागर जरा थांबा, मला काहीतरी बोलायचं आहे. त्याच वेळेला आता सागर म्हणतो की काय काय बोलायचं आहे तुम्हाला? अहो, तुम्ही म्हणाला होतात ना की या मुलाशी आपण व्यवस्थित बसून बोलूया, त्यानंतर सगळं काही डिस्कस करून झाल्यावर निर्णय घेऊया. आणि आमच्या सगळ्यांचा असाच निर्णय झाला आहे, आम्हाला असंच वाटतंय. तेव्हा मुक्ता पटकन त्याला थांबवते आणि म्हणते की सागर, तुम्हालाही तेच वाटतंय ना जे मला वाटत आहे? तेव्हा सागर म्हणतो की हो, मलाही तेच वाटते. मुक्ता हा मुलगा ना अगदी चांगला आहे आणि आईचं आणि बाकीच्या सगळ्यांचं तेच मत झालंय आणि मुलगा अगदी व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढे जायला काही हरकत नाही. मग आता सागरचं असं बोलण्यावर मुक्ताला धक्का बसतो आणि मुक्ता म्हणते की सागर, माझं जरा प्लीज ऐकून घेता का? तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता, असं काय करताय तुम्ही? आता तुम्ही इथे कसला विचार करत बसल्यात? तुमचं जसं म्हणणं होतं की आपण एकदा या मुलाशी बोलू, त्याची पूर्णपणे चौकशी करू आणि त्यानंतरच मग हव्या त्या कन्क्लुजनला पोहोचू. मग आता मुक्ता, ह्या सगळ्यानंतर सिद्ध झालंय हा मुलगा खरंच चांगला आहे आणि आपल्या कोमलसाठी याच्याहून दुसरा मुलगा शोधूनही सापडणार नाही. म्हणूनच आपण आता हा निर्णय घेऊया. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की सागर, 1 मिनिट, आपल्याला जरा थांबायला हवं असं वाटतंय मला. सागर हा मुक्ताला म्हणतो की मुक्ता, आईची अशी इच्छा आहे की लवकरच आता सगळं काही व्हायला हवं. म्हणूनच आता ती म्हणते की झालं, आपण मुलाशी बोललो, सगळं काही झालं, मुक्ताने बोललो तसं सगळं काही केलं, आता झालंय ना. आता चला लवकरच आपण लग्नाची बोलणी फिक्स करून टाकू. म्हणूनच ती तुझी वाट बघते. चल, मुक्ताला बोलव असं ती मला बोलवून इथे पाठवले. चला लवकर, असं तो तिला सांगायला लागतो. नंतर तो म्हणतो की घरातली मोठी सून या नात्याने तुमच्या हाताने हे सगळं शुभकार्य पार पडलं पाहिजे, म्हणूनच आई तुम्हाला बोलवते, चला मुक्ता. असं म्हणून आता मुक्ताला तो यायला सांगत असतो. परंतु अभिषेकच्या बाबतीत घाबरलेली मुक्ता काहीच पुढे बोलत नसते. सागर म्हणतो की मुक्ता, काय झालंय, तुम्ही अशा गप्प गप्प का आहात? चला ना. असं म्हणून आता मुक्ताला तो घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु मुक्ताच्या मनात मात्र तेच तेच येत असतं. सागर म्हणतो की काय झालंय, तुम्ही कोणता विचार करताय? तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, माझ्या डोक्यात ना एक वेगळे विचार सुरू आहेत. तेव्हा मग आता सागर म्हणतो की आता तुम्ही कसलेही किंतु परंतु करू नका, आपण जाऊया आणि पुढे काय ते बघूया. चला चला लवकर, मी पुढे होतो. असं म्हणून आता सागर हा निघून चाललेला असतो. तेवढ्यात मुक्ता त्याला म्हणते की 1 मिनिट थांबा सागर. तेव्हा सागर तिथेच थांबतो आणि आता मुक्ताचं नेमकं काय झालं हे त्याला काहीच कळत नसतं. आता मुक्ताला तो येऊन विचारतो की बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे? आणि मुक्ताने तिचे फिंगर क्रॉस केलेले असतात. मुक्ता म्हणते की सागर, तुम्ही या मुलाबद्दल मला बोलायला सांगितलंत आणि मीही विचार केला. तुम्हाला बोलले की आपण याच्याशी बोलून घेऊ आणि त्यानंतर काय तो निर्णय घेऊ. परंतु मला आता याच्या बाबतीत जरा काहीतरी वेगळंच वाटत आहे. मला वेगळेच काहीतरी इंटेन्शन्स वाटत आहेत. तेव्हा मग सागर म्हणतो की म्हणजे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की सागर, हा मुलगा मला आपल्या कोमलसाठी योग्य वाटत नाहीये. याबद्दलचा जो काही पास्ट आहे तो मी तुम्हाला सांगते. असं म्हणून आता मुक्ता ही सागरला तिथेच थांबवून घेते. तर इथे सगळेजणांचे पोहे खाऊन झालेले असतात आणि अभिषेक सगळ्यांबरोबर अगदी व्यवस्थित गप्पा मारत असतो आणि तो म्हणतो की मी तुम्हाला सांगतो इंद्रामावशी, अजिबात काळजी करू नका. मी काय ते माझ्या मम्मी पप्पांशी बोलून घेईन, तुम्ही अजिबात चिंता करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. असं म्हणून आता तो तिला दिलासा देत असतो आणि त्यावेळेला लकी हा सगळ्या प्लेट्स भरून ठेवतो आणि स्वाती त्या तिकडून घेऊन जाण्याचं काम करते. तर पुन्हा एकदा या सगळ्यांची बोलणी सुरू असतात. लकी, इंद्रा आणि तो मुलगा म्हणजेच अभिषेक हे सगळेजण छान गप्पा मारत बसलेले असतात. त्याच वेळेला इथे सावनी विचार करते की ही मुक्ता आतमध्ये काय करत आहे? किती वेळ झाला ही आतमध्ये गेलेली आहे? नेमकं ही सागरला काय सांगण्याचा प्रयत्न करते? हिच्या डोक्यात काही वेगळे विचार तर सुरू नाही आहेत ना? आणि ही काही करून ते लग्न बिग्न तर थांबवणार नाही ना? सागरच्या मनात काहीतरी भरवण्याचा नक्कीच प्रयत्न करते. परंतु करू दे, तिला जे काही करायचं आहे ना ते करू दे. मी तिचा काही डाव आहे ना हा साध्य होऊ देणार नाही. काही करायचे ते करू दे. आणि ती मुद्दामच आता इकडे सावनी अभिषेककडे बघते आणि अभिषेकला खुणावते की आतमध्ये बघ काय चाललेलं आहे. आणि अशा प्रकारे त्याला तिचा इशारा समजतो आणि मग तो तिच्याकडे बघूनच आता म्हणू लागतो की चला ठीक आहे, फार वेळ झालेला आहे आता. बरं, मी काय म्हणतो की दादा वहिनी कुठे गेलेत? ते अजून आलेले नाहीत बाहेर. मे बी ते काहीतरी बोलत आहेत आतमध्ये.
काय करू मी? त्यांच्या आतमध्ये जाऊन भेट घेऊ का? त्याच वेळेला आता इथे मला निघायचे असं म्हटल्याबरोबर इंद्रा म्हणते की थांबा थांबा, तुम्ही इथेच थांबा, मी मुक्ताला आणि सागरला बोलावून आणते. बरं स्वाते, ऐकलंस का? जरा जा आणि मुक्ताला आणि सागरला घेऊन ये, त्यांच्याशी निघालेत म्हणा अभिषेकराव, त्यांना बोलायचंय. असं म्हणून आता स्वाती ही आतमध्ये येते आणि मुद्दामच सावनी आणि अभिषेकने मिळून हे सगळं केलेलं असतं जेणेकरून दोघांचंही बोलणं तिथल्या तिथे थांबलं पाहिजे. आता मुक्ता सागरला म्हणते की सागर, या मुलाला मी चांगलीच ओळखते. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही त्याला ओळखताय? मग चला ना त्याच्याशी बाहेर बसून बोला, तुम्हाला कळेल की तो किती चांगला आहे, खूप हुशार आहे तो मुलगा. त्यावेळेला मग आता मुक्ता म्हणते की सागर ठीक आहे, मुलगा हुशार असेल, परंतु कॅरेक्टरचं काय? मुलगा कितीही हुशार असेल, कितीही काही असेल, काहीच गोष्टी असू देत, पैसा कमावणं किंवा त्याचं करिअर, परंतु कॅरेक्टर हे महत्त्वाचं नाही आहे का? आता कॅरेक्टरचा शब्द काढल्यानंतर सागर तिथल्या तिथे गप्प बसतो. मुक्ता म्हणते की सागर, मला एवढंच म्हणायचं आहे की तो मुलगा कॅरेक्टरलेस आहे. मी त्याला चांगलंच ओळखते आणि माझी त्याची ओळख फार पूर्वी झाली होती. मी पण किती मूर्ख आहे. मी अगोदर तुम्हा सगळ्यांना त्याची चौकशी करायला सांगितली. त्याला सगळ्यांनी तुम्ही त्याला बघितलंत, परंतु मी अजूनही त्याला बघितलेलं नव्हतं. आणि आत्ता जेव्हा तो माझ्यासमोर आला आहे, तेव्हा माझ्या मनामध्ये संभ्रम सुरू झाला की मला कुठेतरी नक्की पाहिलं आहे, परंतु किती मूर्ख आहे मी. तुम्ही सगळ्यांनी त्याला पाहिलं, मीच त्याला पाहिलं नव्हतं. जरा एकदा शांतपणे बसून त्याचा फोटो बघितला असता तर सगळं सत्य माझ्यासमोर आलं असतं. सागर, कॉलेजमध्ये असताना हा मुलगा व्यवस्थित अजिबात नव्हता. हा अशीच एका मुलीची छेड काढत होता आणि एका मुलीची छेड काढत असताना मी त्याला पकडलं होतं. त्याच्या जोरात कानाखाली लगावून दिली होती. मी ज्या कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून गेले होते, त्या कॉलेजमध्ये हे सगळं चालू होतं आणि त्याच वेळेला मी त्याला चांगली समज दिली होती आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की हा मुलगा काही आपल्या कोमलसाठी योग्य नाही आणि म्हणूनच बाहेरूनच माझे असे नकारार्थी उत्तरं सुरू होते. सागर, मी तुमच्यापुढे हात जोडते. प्लीज या मुलाशी आपल्या कोमलचं लग्न लावून देऊ नका. काही झालं तरी आपल्या कोमलचं आयुष्य हे असं बर्बाद होऊन द्यायचं नाही आहे. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता, तुम्ही असं का बोलताय? आता सागर मुक्ताचा हात धरतो आणि म्हणतो की मुक्ता, प्लीज असा अजिबात चुकीचा विचार करू नका. तुम्हाला असा हात जोडण्याची गरज नाही आहे. तुम्ही जो काही विचार करता तो भल्यासाठीच करता हे चांगलं माहिती आहे मला आणि म्हणूनच तुम्ही घाबरू नका. चला आपण काय ते त्याच्याशी बोलूया. मुक्ता म्हणते की पण आपण त्याच्याशी असं अचानक? तेव्हा सागर म्हणतो की चला बाहेर चला, काहीच गरज नाही. स्वातीही तेवढ्यातच बोलवण्यासाठी आलेली असते. मग आता सागर आणि मुक्ता दोघंजणही बाहेर येतात. आता मुक्ता ही समोर येते आणि म्हणते की अभिषेक, एक मिनिट, मला जरा काहीतरी बोलायचं आहे. त्यावेळेला आता इथे अभिषेक उठतो आणि सुरुवातीलाच तो आता मुक्ताची माफी मागायला सुरुवात करतो. तो म्हणतो की प्लीज मला माफ करा. आणि मग मुक्ता आता सगळ्यांकडेच बघू लागते. अभिषेक म्हणायला लागतो की मला माहिती आहे मी जे काही चूक केली त्याबद्दल मी तुमची आता माफी मागत आहे. जे काही वागलोय त्याचा मला अजूनही पश्चाताप होतोय. आणि त्या मूर्ख अभिषेकने सगळ्याच गोष्टी अगोदरच सांगून क्लिअर केलेल्या असतात. आता इथे मुक्ता म्हणते की कॉलेजमध्ये तू जे काही वागलाय ना त्याबद्दल मला आता सगळ्यांना सांगायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, हा कॉलेजमध्ये एका मुलीची छेड काढत होता आणि याला छेड काढताना मी अगदी रंगेहात पकडलं होतं आणि याच्या कानाखाली देखील मी वाजवून दिली होती. आणि मला एवढंच कळतंय की आपल्या कोमलसाठी अशा प्रकारचा मुलगा हा योग्य नाही. हा मुलगा आपल्या कोमलशी व्यवस्थित वागू शकत नाही. हा कोमलला प्रेमाची नाटकं दाखवेल आणि तिला तो फसवत राहील. म्हणूनच मला अजिबात हे लग्न मान्य नाही. आपल्या कोमलसाठी हा मुलगा अजिबात मान्य नाही आहे मला, असं मुक्ता सरळ बोलून दाखवते. त्याच वेळेला आता इथे लगेच अभिषेक म्हणतो की हो, मला माहिती आहे मी खूप चुकलोय. तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु तुम्ही त्या दिवशी मला जे काही म्हणालात, मला ज्या प्रकारे कानशिलात लगावलीत, त्यानंतर माझं आयुष्य हे 360 डिग्रीजमध्ये बदलून गेलं. मला खरंच कळतंय की माझी खूप मोठी चूक झाली आहे, परंतु प्लीज आता मी तसा राहिलेलो नाही, मला माफ करा. तेव्हा आता मुक्ता म्हणते की नाही, मला अजूनही तुझ्यावर विश्वास बसत नाही. तू ज्या वेळेला मला भेटला होतास त्यावेळेचा तू आणि आत्ताचा तू याच्यामध्ये मला तिळमात्रही फरक वाटत नाही. तुझ्या नजरेतूनच कळतंय की तू अजूनही बदललेला नाही. तू तसाच तो मुलगा राहिलेला आहेस. म्हणूनच मी तुला सांगते की अजिबातच तुझं या घराशी काही होऊ शकत नाही. कोमलला तू फसवशील असं ते सांगत असतो. नंतर आता मुक्ता पुढे कोमलला म्हणते की कोमल, माझं ऐक,
मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगत आहे. अगं, हा मुलगा अजिबात चांगला नाही आहे तुझ्यासाठी. हा मुलगा फसवेल तुला. प्लीज असं अजिबात विचार करू नको. अगं, हे सगळं करतोय ना, त्या बदल्यात मीच त्याला खूप मारलं होतं. त्याच वेळेला आता इथे इंद्रा म्हणते की हो मुक्ता, हो, सगळं त्याने आम्हाला सांगितलेलं आहे. अगं, तू जे काही आता आम्हाला सांगितलं की तू ज्या कॉलेजमध्ये लेक्चर द्यायला गेली होती, त्या कॉलेजमध्ये हा मुलगा होता आणि त्याने एका मुलीची दुपट्टा धरला आणि त्याची छेड काढली आणि त्यानंतर तो तुला असं पण म्हणाला होता ना, की तुझा दुपट्टा पण मी एक दिवस धरेन, असं पण म्हणाला. मग तू कानाखाली वाजवली. सगळं सांगितलं त्याने आम्हाला आणि त्याबद्दल त्याला तुझी माफी पण मागायची आहे. तो आम्हाला सांगत होता की असं-असं घडलं होतं आणि त्यानंतर मग ती व्यक्ती माझ्यासमोर आली की मी तिची पाय धरून माफी मागेन, म्हणूनच तो तुझी वाट बघतोय, तुझे पाय धरून माफी मागण्यासाठी, असं बोलून आता त्याने सगळ्यांना स्वतःच्याच बाजूने वळवलेलं असतं. पुढे आता अभिषेक म्हणतो की हो, मी खरं सांगतोय. मी तेव्हाच ठरवलं होतं की या ज्या व्यक्तीमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं, त्या व्यक्तीची मला पाय धरून माफी मागायची आहे आणि आत्ता मला तेच करायचं आहे. प्लीज मला माफ करा. हवं तर मी तुमच्या पाया पडतो, परंतु प्लीज माझ्याबद्दल कुठलाही चुकीचा गैरसमज करून घेऊ नका. मला कळतंय की हे जे सगळं काही बोलताय ना तुम्ही, माझ्या अगोदरच्या बाबतीत आहे आणि मी तुम्हाला पूर्णपणे कबूल करतो. इनफॅक्ट मी सगळ्यांसमोर हे सगळं कबूल केलंय की मी असं केलं होतं किंवा मी अशा प्रकारचा होतो, परंतु आता नाही. आता मी पूर्णपणे बदलून गेलेलो आहे आणि आता तुम्ही माझे कुठलेही रेकॉर्ड्स चेक करू शकता, कॉलेजमध्येही किंवा कुठेही. त्यानंतर मी अशा प्रकारची कोणतीही वर्तणूक केलेली नाही आणि माझं बिहेवियरही तुम्ही बघू शकता. म्हणून मी आता सगळ्यांसमोर हात जोडतो, स्पेशली तुमच्यासमोर मॅडम. मला माहिती आहे की तुम्ही मला खूप चुकीच्या पद्धतीने समोर बघितलंत, परंतु आत्ता माझं तसं नाही आणि मी तुम्हाला एवढंच सांगेन की प्लीज माझ्याबद्दल तुम्ही विचार करा आणि मला आता प्लीज या सगळ्या गोष्टीमधून तुम्ही अशा प्रकारे म्हणजेच मला तुम्ही जज करू नका. त्याच वेळेला सावनी म्हणते की काय बडबडतोस तू? तुला काय वाटतंय की तू असं आमच्या घराबरोबर वागशील आणि तुला कोणी माफ करेल? आमच्या कोमलसाठी ते अजिबात योग्य नाही. तुझं कॅरेक्टर काय आहे ते मुक्ताने बघितलंय. आता तू अजिबात या घरासाठी योग्य नाहीस. त्याच वेळेला इथे आता इंद्रा ही सावनीवर ओरडते आणि म्हणते की तू कणाला मध्ये मध्ये बोलते ग? तुला कोणी विचारलंय का? असं म्हणून तिला ती गप्प करते. नंतर मग आता इथे अभिषेक म्हणतो की ठीक आहे, तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य असेल, परंतु मी एकच सांगू शकतो की कोमल, तुझा जो काही निर्णय असेल तो मान्य असेल, परंतु मी तुला विसरू शकेन असं मला तरी वाटत नाही. म्हणूनच आता मला सगळ्यांना एकच रिक्वेस्ट करायची की तुम्ही शांत निर्णय घ्या. आणि तो मुक्ताला म्हणतो की हवं तर मी तुम्हाला सगळे काही माझ्या ओळखीचे मित्र आहेत किंवा बाकीचे सगळे, यांचे नंबर्स तुम्हाला मी देऊ शकतो आणि त्या नंबरवरून तुम्ही माझ्याबद्दल चौकशी करून घेऊ शकता. इवन माझा मोबाईल घेऊन तुम्ही कोणताही नंबर घेऊन एका रँडम नंबरवर फोन करून विचारलंत तरी माझ्याबद्दल तुम्हाला सगळं काही चांगलंच माहीत पडेल. म्हणूनच मला इतकंच म्हणायचं आहे की आता मी पूर्णपणे बदललो आहे, त्यामुळे प्लीज मला जुन्या कॅरेक्टरवरून अजिबात जज करू नका, असं मुक्ताला तो बोलून दाखवतो. आणि त्याच वेळेला आता इथे अभिषेक हा म्हणतो की सुरुवातीला तर मी हे सगळं बोललो आहे ते सगळं खरं सांगितलं आणि आत्ताही मी खरंच बोलतो आहे, त्यामुळे प्लीज मी सगळ्यांसमोर आता म्हणतो की माझं काही चुकलं असेल तर माफ करा आणि मी निघतो. असं म्हणून आता अभिषेक हा तिकडून निघत चाललेला असतो आणि मुक्ताही त्याला थांबवण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही, कारण मुक्ताला माहीत असतं की हा मुलगा हा अजिबात आपल्या कोमलसाठी योग्य नाही आहे. आणि इथे अभिषेक म्हणतो की एक मिनिट, आणखी एक, ते म्हणजे की मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही प्लीज अगदी व्यवस्थित या बाबतीत विचार करा, कारण इतक्या सगळ्या छोट्या गोष्टीवरून माझं आणि कोमलचं लग्न मोडावं असं मला वाटत नाही. कारण सगळं काही व्यवस्थित चालू असताना या इतक्याशा गोष्टीवरून काही प्रॉब्लेम व्हायला नको, असं तो पुन्हा आता म्हणत असतो. तर इथे सावनी ही त्याची ॲक्टिंग बघते आणि तिला त्याची ॲक्टिंग पाहून अगदी मजा वाटत असते. तर इथे सगळ्यांना तो बाय म्हणत असतो आणि म्हणतो की चला मी आता निघतो. आणि हो इंद्रा मावशी, तुम्ही कसलीही अजिबात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, असं म्हणून तो आता सगळ्यांना आपल्या खिशामध्ये घालून जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु मात्र इथे मुक्ता आणि सागर अजूनही त्याच्याबद्दल शुअर नसतात. आणि मग आता अभिषेक म्हणतो की बरं ठीक आहे, चालेल, मी निघतो. आणि असं म्हणून तो आता पुढे निघून चाललेला असतो. आणि जेव्हा तो निघून जात असतो त्याच वेळेला इथे कोमल पुढे धावत येते आणि तिला तिथल्या तिथे फिट यायला सुरुवात होते आणि ती थरथरायला लागते. मग आता सगळे तिच्या आजूबाजूने होतात आणि अभिषेक त्यावेळेला पटकन म्हणतो की थांबा, एक मिनिट थांबा आणि तुम्ही सगळ्यांनी गर्दी करू नका, लांब व्हा, असं म्हणून आता तो सगळ्यांना शांत करत असतो आणि इंद्रा रडायला लागते. आता इथे मुक्ता म्हणत असते की काय झालंय तिला.
आणि मुक्ता आता तिच्या जवळ येत असते तेव्हा तो म्हणतो की 1 मिनिट, काही झालं नाही, तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका, तिला फिट झालेली आहे. म्हणून आता तो तिचे हात चोळायला सुरुवात करतो आणि म्हणतो की तुला ठीक वाटते का, प्लीज उठून बस, असं म्हणून आता तो तिला उठायला सांगत असतो. तर इथे त्याच वेळेला स्वातीला तो सांगतो की प्लीज ताई, तुम्ही तिचे जरा पाय असे घासा, तिला बरं वाटेल. मग स्वाती म्हणते की काय झालंय आपल्या कोमलला. तेव्हा तो म्हणतो की थांबा, तुम्ही घाबरू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. बरं, आता इंद्रमावशी प्लीज तूही शांत हो, रडू नको. तो सगळ्यांना गप्प करतो आणि म्हणतो की प्लीज जरा बाजूला व्हा, तिला जरा हवा येऊ द्या, म्हणजे तिला श्वास घ्यायला त्रास होणार नाही. आणि अशा प्रकारे तो कोमलला म्हणतो की कोमल उठ, उठून बस, तुला उठून बसता येतंय ना. गुड गर्ल. कोमल अगदी स्ट्रॉंग गर्ल आहे आणि ती ब्रेव देखील आहे. तिला काही झालं तरी ती व्यवस्थित होऊ शकते, असा विश्वास आता तो तिला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तेवढ्यातच आता इथे सावनी मात्र गालातल्या गालात हसत असते. म्हणते की वा, काय कमालीची ॲक्टिंग करतोय हा. नाही म्हणजे इतका नाटकी आहे की बघायलाच नको. खरंच मलाच भेटला म्हणून बरा झाला, माझं तरी काम झालंय. आणि नक्कीच मला तरी वाटतंय की हा सगळं काही व्यवस्थित करेल. आणि कॉलेजमध्ये जे काही स्वप्न राहिलं होतं ते नाटकाचं आता तो पूर्ण करतोय. बरंच झालं, असं म्हणून आता सावनीही खुश होत असते. आणि मग म्हणते की सगळ्यांनी अगदी व्यवस्थित याने घोळामध्ये घेतलेलं आहे. आणि मग आता तो म्हणतो की तुला पाणी प्यायचं आहे का, आणि तिला पाणी प्यायला देतो. आता इथे ती व्यवस्थित झालेली असते. तो म्हणतो की कोणी काही घाबरू नका, आपली कोमल ही अगदी व्यवस्थित झाली, तिला हा थोडासा त्रास झाला परंतु तिला बरं वाटेल, काळजीचं काहीच कारण नाही. आणि हो, आणखीन एक, मी कोमल तुला एक सांगतो की तू व्यवस्थित राहा, अजिबात कशाचीही काळजी करू नकोस आणि घाबरू नकोस. आणि त्यानंतर तो म्हणतो की मी पुन्हा एकदा सगळ्यांची कान धरून माफी मागतो, मी आता निघतो, माझं काही चुकलं असेल या सगळ्या दरम्यान, तुम्हाला कोणाला काही वाईट वाटलं असेल तर सॉरी, असं म्हणून तो निघून चाललेला असतो. तेवढ्यातच आता सावनी इथे 1, 2, 3 असं काउंट करू लागते. आणि तिसऱ्याच काउंटमध्ये सागर अभिषेक असा आवाज देतो. आणि सागरने आवाज दिल्याबरोबर मुक्ता सागरला तिथेच थांबवून पुढे जाते आणि म्हणते की 1 मिनिट. आणि ती त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की मिस्टर अभिषेक, डॉक्टर अभिषेक, तुम्ही आता जे काही आमच्या कोमलबद्दल केलं आणि वेळेवर तिच्यावर अगदी योग्य इलाज करून तिला श्वास म्हणजेच तिला त्रासातून बाहेर काढलं, त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार आहेत. थँक्यू व्हेरी मच, असं म्हणून आता ती त्याला घालावून लावते. आणि मग तोही वेलकम बोलून निघून जातो. आणि सागर आता मुक्तावर वैतागत म्हणतो की मुक्ता, अहो काय चाललंय हे तुमचं, मी त्याला थांबवलं होतं ते म्हणजे त्या दोघांच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी, काहीतरी बोलणार होतो मी, परंतु तुम्ही तर त्याला असं घालवूनच दिलं. त्याच वेळेला मग आता इथे ती म्हणत असते की नाही सागर, मी तुम्हाला सांगते ना, मला जरा काहीतरी चुकीचं वाटतंय. कोमल, हे बघ, मला कळतंय की तुझा हा निर्णय महत्त्वाचा आहे, परंतु मला आता कळलंय की हा मुलगा व्यवस्थित नाही आहे तुझ्यासाठी, प्लीज माझं ऐकून घे. त्यावर आता कोमल म्हणू लागते की वहिनी, अगं प्लीज समजून घे ना मी काय सांगते ते. तू मला सांगितलं होतंस ना की तुझा आतला आवाज तुला नक्कीच काहीतरी संकेत देईल, आणि मला आतल्या आवाजाने सांगितलंय की हाच मुलगा माझ्यासाठी परफेक्ट आहे. आणि हे जे सगळे केअर्स होतात त्यावरून तरी लक्षात येत आहे की हा माझ्यासाठी अगदी योग्य आहे. त्यावेळेला परंतु मुक्ता ऐकायला तयार नसते. इंद्रा म्हणते की मुक्ता, अगं काय चाललंय गं तुझं हे सगळं, नाही म्हणजे प्रत्येक वेळेला तुझा असा हट्ट का असतो की मी तुझंच ऐकावं, आम्ही सगळ्यांनी तुझंच ऐकावं. तेव्हा सागर म्हणतो की हे बघा मुक्ता, मला कळतंय की तुम्हाला कोमलची खूप काळजी वाटते, परंतु तुम्ही या सगळ्यातून याच्याशी बोलून इतकं कळलंय ना तुम्हाला की किती चांगला मुलगा आहे, हो सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित हँडल करतो, आणि आपल्या मिहीरच्याच वयाचा आहे, परंतु त्याची हुशारी आणि टॅलेंट खूप जबरदस्त आहे. तुम्ही त्याला समोरच पाहिलं आणि तुमचाच प्रोफेशनचा आहे तो. त्यावेळेला इंद्रा म्हणते की हो, आम्हालाही तो मुलगा अगदी योग्य वाटला. आणि मुक्ता, तू जे जे काही सांगितलं ते त्यांनी अगोदरच आमच्यासमोर कबूल केलेलं होतं, म्हणून मला आता काहीही वाटत नाही. त्याच वेळेला स्वाती म्हणते की हो मुक्ता, मलाही तेच म्हणायचं आहे. अगं दादूस आणि मम्मी जे काही सांगते त्यावर प्लीज जरा विश्वास ठेव ना. अगं आजपर्यंत आम्ही तुझा कोणताही शब्द खाली पडू दिलेला नाही, परंतु प्लीज आमचं तू ही एक गोष्ट ऐक. मम्मी आणि जे काही भाई सांगतोय ते प्लीज ऐकण्याचा प्रयत्न कर. हा मुलगा खरंच चांगला आहे आणि आपल्या कोमलसाठी याच्यापेक्षा मुलगा शोधूनही सापडणार नाही. परंतु आता मुक्ताचं तोंड बंद झालेलं असतं. सगळेजण या अभिषेकच्या बाजूने झालेले असतात. कोणाला काय बोलावं याचं मुक्ताला जराही भान उरत नाही आणि ती फक्त सागरकडे बघत राहते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे आता ती कोमल म्हणत असते की वहिनी,
मला खरंच मनापासून हा अभिषेक पसंत पडलेला आहे आणि खरंच मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. तो खूप चांगला मुलगा आहे, असं कोमल तिला सांगत असते. आणि त्यानंतर मग आता इथे मुक्ताला काय बोलावं, काय नाही हा प्रश्न पडलेला असतो आणि ती टेन्शनमध्ये असते. तर इथे सागर हा मुक्ताला रूममध्ये समजवत असतो, की मुक्ता प्लीज तुमच्या डोक्यावरचं हे टेन्शन अजिबात बाजूला करून टाका. कारण तो मुलगा खरंच खूप चांगला आहे. तुम्ही अजिबात त्याबद्दल चुकीचा विचार करू नका. मुक्ता मला कळतंय की तुम्ही आत्ता त्या अभिषेकचाच विचार करताय. परंतु मी तुम्हाला आता असं सांगेन की तुम्ही त्याचा विचार करू नका आणि सगळं काही व्यवस्थितपणे पार पडेल. अजिबात घाबरू नका आणि नीट होईल सगळं. त्याच वेळेला आता मुक्ता गप्प बसते आणि सगळेजण अभिषेकच्या बाजूने बोलतात. हे तिला आता जरा खटकत असतं. परंतु मुक्ता आता मनातच स्वतःला म्हणते की नाही मुक्ता नाही. आता तुला काही बोलून किंवा एक्सप्लेन करून काही होऊ शकत नाही. कारण सगळेजण त्याच्या बाजूने आहेत आणि तुझ्याकडे असा कोणताही ठोस पुरावा नाही जेणेकरून तू सिद्ध करू शकशील की तो अभिषेक हा कसा मुलगा आहे. त्याच वेळेला आता इथे इंद्रा ही बाहेर मुक्ताला बोलवते आणि म्हणते की ऐकलंस का मुक्ता, अगं लग्नाचं मुहूर्त काय, 10 दिवसानंतर आपल्या कोमलच्या आणि त्या अभिषेकच्या लग्नाचं मुहूर्त आलेलं आहे. असं म्हटल्यावर आता इंद्राला मात्र इंद्राचं बोलणं ऐकून मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो. आता या सगळ्यामधून कोळी कुटुंबाला आणि कोमलला मुक्ता कशाप्रकारे बाहेर काढणार आणि अभिषेकचा खरा चेहरा सर्वांसमोर कसा आणणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब